महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या बिनविरोध होणाऱ्या निवडणुकांच्या प्रक्रियेसंदर्भात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलेली आहे। महाराष्ट्रात लोकशाहीची थट्टा सुरू आहे। आधी मतदार विकत घेतले जायचे, पण आता थेट उमेदवारच विकत घेतले जात आहेत, अशा शब्दात अविनाश जाधवांनी सत्ताधारी आणि निवडणूक यंत्रणेवर घणाघाती हल्ला चढवलाय। फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरओ आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे। तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतोय। आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे। कारण अशा प्रकारे जर निकाल लागायला लागले तर याच्या आधी मतदार विकत घेतला जात होता, आता उमेदवार विकत घेतला जातोय। नोटा हा देखील एक ऑप्शन आहे, बरोबर आहे। आता नोटा ऑप्शन जर तिथे असेल तर मग नोटा आणि जो काही एक उरलाय तो उमेदवार यांच्यात निवडणूक झाली पाहिजे। किमान लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही दिलेला उमेदवार आम्हाला पसंत नाहीये। मी तुम्हाला सांगतो, नोटा ऑप्शनचा जर वापर केला ना तर आत्ताच्या घडीला सर्व जागेंवर किमान 10,000 मतं यांच्या विरोधात पडतील। परंतु हे सगळं निवडणूक यंत्रणेला करायचं नाहीये। तिथले आरओ, तिथले जिल्हाधिकारी हे सगळे यांना भेटलेले आहेत। निवडणूक एक वेगळी संस्था आहे, फक्त नाव आहे, पण खाली काम करणारी ही लोक ही रोज या नगरसेवक आमदारांच्या संपर्कातलीच माणसं असतात। आणि मग निवडणुकीच्या दरम्यान 5 वर्ष हे यांना मदत करतात आणि निवडणुकीच्या दरम्यान हे अधिकारी या नगरसेवक आमदारांना मदत करतात आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुका निष्पक्ष होत नाहीत। मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की राजसाहेबांनी याच्याबद्दलची जी काही नाराजी व्यक्त केली की जी पद्धत वापरण्यात आलेली आहे शंकास्पद आहे की 68 ते 70 बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहे, त्याबद्दल काही करता येईल का। आता जसं त्यांचा फोन आला तसं महाराष्ट्रातल्या अनेक सजग नागरिकांचे फोन आले। मी त्यांना हेच म्हणत होतो की फक्त चर्चा करत बसणार आहे की काही करणार आहे तुम्ही। आणि अनायसे अविनाश जाधव यांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की आम्हाला हे प्रकरण घ्यायचंच आहे, न्यायालयाच्या माध्यमातून याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।